MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 2020च्या अभियांत्रिकी परीक्षेत राजपत्रित अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे। राजपत्रित अधिकारी असताना तुम्हाला मेंढ्या चारायची वेळ का आली? तर आता ही वेळ येण्याचं कारण म्हणजे आपलं लाडकं महाराष्ट्र शासन आहे। निकाल लागून सुद्धा 1.5 वर्ष पूर्ण झालेला आहे, अजून सुद्धा आमच्या नियुक्त्या नाही आहेत। याच कारणास्तव आमचा एक मित्र स्वप्नील लोणकर त्याने आत्महत्येचं एक टोकाचं पाऊल उचललं होतं। तर आम्हाला तेव्हा वाटायचं की स्वप्नीलने खूप चुकीचं पाऊल उचललं, मात्र आता तशीच वेळ आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर आता आलेली आहे। नमस्कार, मी श्रावण गांजे, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील एका खेडेगावातला मेंढपाळाचा मुलगा आहे। MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 2020च्या अभियांत्रिकी परीक्षेत राजपत्रित अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल की राजपत्रित अधिकारी असताना तुम्हाला मेंढ्या चारायची वेळ का आली? तर आता ही वेळ येण्याचं कारण म्हणजे आपलं लाडकं महाराष्ट्र शासन आहे। कारण 2020 अभियांत्रिकी सेवेची जाहिरात येऊन जवळपास 4 वर्ष लोटत आलेले आहेत आणि निकाल लागून सुद्धा 1.5 वर्ष पूर्ण झालेला आहे, अजून सुद्धा आमच्या नियुक्त्या नाही आहेत। याच कारणास्तव आमचा एक मित्र स्वप्नील लोणकर त्याने आत्महत्येचं एक टोकाचं पाऊल उचललं होतं। आता ते टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आम्हाला तेव्हा वाटायचं की स्वप्नीलने खूप चुकीचं पाऊल उचललं, मात्र आता तशीच वेळ आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर आता आलेली आहे। 4 वर्षापासून जर नियुक्त्या मिळत नसतील तर उमेदवारांनी परीक्षा द्यायच्या की नाही द्यायच्या? आणि जर परीक्षा देऊन सुद्धा जर त्यांच्यावर आता मेंढ्या चारायची वेळ, समजा आता माझ्यावर मेंढ्या चारायची वेळ आली आणि माझ्या बाकीच्या बऱ्याचशा मित्रांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, मग त्या मित्रांनी काय करायचं? शासनाला जाब विचारायचा की नाही विचारायचा? शासन अजून किती आमचा अंत बघणार आहे? आता तरी शासनाला जाग यावी आणि आमच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात अशी आमची मागणी आहे। आणि त्याच मागणीसाठी आम्ही येत्या 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून मुंबईच्या आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करणार आहोत। धन्यवाद।